जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे। आज 12 मार्च रोजी पहिला रोजा आहे। काल 11 मार्च रोजी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान महिन्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। चंद्रदर्शन झाल्यावर आज दुसऱ्या दिवशी रमजानचा पहिला रोजा सुरू झाला। मुस्लिम बांधव दरवर्षी रमजान महिन्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात। यंदाच्या वर्षी भर उन्हाळ्यात रमजान महिना सुरू झाल्याने सूर्यास्त देखील उशिरा होणार आहे। यंदाच्या वर्षी साधारण 13.5 ते 14 तासाचे रोजे मुस्लिम बांधवांना करावे लागणार आहेत। रमजान हा 9वा महिना आहे। इस्लामिक कॅलेंडरमध्ये एकूण 12 महिने असतात। ही गणना चंद्रावर आधारित असल्याने प्रत्येक महिना 29 किंवा 30 दिवसांचा असतो। त्यामुळे दरवर्षी रमजान महिना आणि ईद काही दिवस आधी साजरी होत असते। इस्लाम धर्मात रमजान महिन्याला मोठे महत्त्व आहे। या महिन्यात मुस्लिम बांधव कडक उपवास करत असतात। रमजान महिन्याच्या सुरुवातीपासून रोजा सुरू होतो। त्या रोजामध्ये प्रामुख्याने सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही खात नाहीत किंवा पित नाहीत। पहाटे सूर्योदयापूर्वी पोटभर आणि पौष्टिक आहार खाल्ला जातो, त्याला सहरी किंवा सहूर म्हणतात। त्यानंतर सूर्यास्तानंतर जेवण करून उपवास सोडला जातो, त्याला इफ्तार किंवा फितूर असे म्हटले जाते। 1 महिन्याच्या उपवासानंतर रमजान ईद साजरी केली जाते। या महिन्यात इस्लामने दान धर्माचे प्रचंड महत्त्व सांगितले आहे। त्यामुळे या ईदला ईद उल फित्र असे देखील म्हटले जाते। दररोजच्या 5 नमाजाच्या व्यतिरिक्त रात्री तरावी हे विशेष नमाज या महिन्यात आयोजित केले जाते। इस्लामिक विश्वातील अधिकारी ज्यावेळी अधिकृत घोषणा करतात त्यावेळीच रमजान महिन्याची सुरुवात होते। उदाहरणार्थ सौदी अरेबियासारख्या मुस्लिम बहुल देशात चंद्र पाहिल्यानंतर त्याचे पुरावे घेऊन मगच घोषणा केली जाते। वेगवेगळ्या देशामध्ये त्या देशातील त्या पंथांचे धर्मगुरू घोषणा केल्यानंतर या पवित्र रमजान महिन्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होते। आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलच्या वतीने सकल मुस्लिम समाज बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।